जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघू शकता पाडे गावामध्ये शुभम शंकर नाटे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. आपण आज बघू शकता पपईचा हा 15 नंबरचा प्लॉट आहे. तर जेव्हा आम्ही 20 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी ही लागवड केली होती, ही लागवड केल्यानंतर बेसल डोसचं नियोजन रानडे प्रात्यक्षिक प्लॉट आहे आणि बेसल डोस करताना जेव्हा ही पपईचं जेव्हा नियोजन केलं गेलं होतं तेव्हा नोव्हेंबर महिना होता. त्यावेळेस लागवड केल्यानंतर आम्ही हा जवळपास 15 नंबरचं जे काही पपई आहे हा 800 गुडांमध्ये काम केलेलं होतं आणि जवळपास आपण बघू शकता 9x6चं लागवड आहे. आपण बघू शकता 9x6 केलेली आहे लागवड आणि मालाची क्वालिटी बघू शकता. आज जवळपास 1 किलोपर्यंतचं पपईचं आज 6 महिन्याचा कार्यकाळ झालेला आहे. सेकंड डोस बेसल आपण बघू शकता आत्ताच टाकलेला आहे 10 दिवसापूर्वी. याच्यामध्ये आपण घेतलेलं होतं अल्बगान प्रॉम जवळपास 80 किलो, 20 किलो बोराकॉल नंबर 11 नंबर घेतलं होतं. सॅटरेट 2 बॅगा घेतल्या होत्या, 10-26 2 बॅगा घेतल्या होत्या आणि ह्या हिशोबाने ह्या प्लांटेशनचं आपण पूर्ण मार्गदर्शन रानडे प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून केलेलं आहे. का गावात पहिला प्लॉट असल्यामुळे पपईचा आम्ही याच्यावरती काम करत होतो. हा व्हिडिओ लेट टाकण्याचं कारणच ते का प्लॉट कशा पद्धतीने तयार होणार आणि त्या हिशोबाने ह्या प्लॉटचं पूर्ण आपण बघू शकतो का नियोजन चांगल्या पद्धतीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आपलं रानडे कंपनीच्या प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून केलं गेलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने हे जर बघू शकता आपण आता जवळपास 5-6 दिवसापूर्वी तिथं स्प्रे झालेलं आहे. जवळपास मिकनल 32 500 ग्रॅम, ससुरी 500 मिली आणि पोटॅशियम शोनेट 500 अशा पद्धतीने आपण बघू शकता. नवीन पालवी जी काही आलेली खूप असं चमकदार आणि ग्रीन निघालेले. कुठल्याही पद्धतीचं पुढच्या शेंड्यावरती आपल्याला व्हायरसचं प्रमाण दिसणार नाही. खूप चांगल्या पद्धतीनं या प्लॉटचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक जे काही आहे व्यवस्थितरित्या आज जर बघू शकता का प्लॉटमध्ये पहिला प्लॉट असल्यामुळे या पाडेगावमध्ये चांगल्या पद्धतीने आपण हे प्लॉटचं नियोजन केलेलं आहे आणि सक्सेस रेशो खूप चांगला आहे. आणि कुठल्याही पद्धतीचं आपण माग बघू शकता तर कुठलंही एकही झाड असं खाली नाही आहे का तुम्हाला दिसायला जर पाहायला गेलो तिथं. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता जिथं बेसल डोस 10 ते 12 दिवस झाले तर आपण मुडीची संख्या बघू शकता किती जवळ बेसल डोस जवळ मुडी बघू शकता किती तंतुमय कणिका किती जोरात आलेले आहे. अशा पद्धतीने बेसल डोसचं नियोजन होतं. इथं बघू शकता आपण इथं बेसल डोस नाही टाकलेला तर इथं मुडीची संख्या दिसते का आपल्याला? इथं दिसत नाही. इथं लगेच झुपके तयार झालेले. अशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये हे बघू शकता आपण किती मुडी बेसल डोसच्या जवळ आलेली. तर आपण जर डोस टाकताना पसरून असा जर डोस टाकला तर मुडीची संख्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा चांगलं आपटक होण्याचं काम होतं. एवढी मुडी लागलेली बरोबर. खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग पण चांगली होते. खूप सुंदर असा प्लॉट आहे.